चला, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. मित्रांनो, वाजले 6 आणि आज झालं उशीर कारण आम्ही चाललोय कुठे कुठे चाललो? अकलूजला. आम्ही चाललोय अकलूजला सुट्टीला. आमचं क्रियास पण लवकर उठलंय, बॅग भरलेलं आहे, तर मी सगळेजण रेडी झालेले आहे. पुंगा अजून सगळे घेतलं ना. आता कधी येणार आहे तू? म्हणजे कधी यायचं? मी कधीच नाही येणार, कधी पण नाही. आणि मी सकाळी येणार. कधीच नाही ना, सकाळी येणार. चला मी छुपवलं होतं. लवकर पाठवलं त्यांना. मित्रांनो, आता गाडीत बसून प्रायव्हेट गाडी भेटली, गाडीत पाठवलं त्यांना. मी नाही गेलो बाबा, मी जाणार होतो पण नाही जमलं मला. कारण आपल्याला गाडीचा हप्ता आलाय, घरचं भाडं आलंय, सगळं भरणं आलेलं आता आपल्याला. तर आपण जाऊन कसं चालणार, नाही का? बरोबर की नाही? एक तर आपल्या इथं सध्या माहित आहे काय चालू आहे, त्यामुळंच आपण गेलो नाही. भाऊ आजचा दिवस आपण धंदा करूयात. आता इथून 8 दिवस, या आठवड्यात काहीतरी झालं तर मग वाटलं जमलं तर घ्यायला जाऊयात आपण त्यांना अप्रोचला. तेव्हा मी तुम्हाला आपला ब्लॉग बनवतो जाताना आणि येताना पण, नाही? चला, आता रिचार्ज मारायचं मला. हे रिचार्ज मारायचे, ती रिचार्ज मारल्यानंतर आपलं ओलाचं रिचार्ज पास मारायचं आहे आणि चालू करायचं. आता आपण हडपसरला एवढं गर्दी आहे ना, ट्रॅव्हल्स लोकांचे भरलंय पूर्ण तिथपर्यंत, लय लांबपर्यंत गर्दी झालेलं आहे. चला, तर मित्रांनो, पहिली ट्रिप आपल्याला व्हीटीपी इकडले भेटली आहे. तुम्हाला ओळखू शकता तुम्ही इथले, व्हीटीपी सेजन्स भेटली. ती इथं आणून सोडलं. तर विषय असं आहे की मित्रांनो तुम्हाला सांगतो किती इथं बघा, 162 दिसतं का? फक्त 162 रुपयाचं हडपसरवरून. पण विषय असा झाला त्यांच्यासोबत की ते बोलले खराडेवरून घे. मी मांजरी मार्गे घ्यायला तो, तर खराडे मार्गे आलो, तर चाललो होतो. मग मधूनच त्यांचं काय प्लॅन फिसकलं माहित नाही. तर मग ते बोलले नाही नाही रे, इकडं मांजरीतूनच घ्या म्हणले. तर म्हणलं ठीक आहे. परत आपलं 7:30 नळीमधून असं करून झेड कॉर्नर करून मांजरीवरून घेऊन आलो. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, खोटं नाही सांगत, तर आलो तर इकडला एक रस्ता बंद आहे, त्याला सोडलं. तिकडलं रस्ता गेला, ते पण रस्ता बंद आहे. ते सगळं रस्ते बंद असल्यामुळे असं फिरून यावं लागलं मला. बोला. हाँ कहाँ जाना है? मैं मांजरी में हूँ. इधर के नहीं हो? मांजरी का हूँ. क्या हुआ? कोई पहचान है क्या माल वगैरह मिलने का? क्या माल? हाँ, ड्रिंक करना है. दारू तो बहुत पड़ा है। हाँ हाँ. और उसके अलावा कुछ है? क्या चाहिए तुम्हें? है क्या है वाइट वगैरह कुछ? वाइट वगैरह वाइट वगैरह नहीं है भाई अपने पास. ये लोकल के पास पहचान कोई? पहचान का नहीं है. आपके रिक्शा धंधे में कोई नहीं है. गाँव वाले वो कोई पूछ आइडिया है? अंदर जाना पड़ेगा. इधर वागोली में जाना पड़ेगा. इधर नहीं, इधर इसमें नहीं. ऐसा तो आइडिया के पता नहीं रे. वो बोल नहीं सकता ना. गंजा गंजा वो भी मैं नहीं बोल सकता भाई. इधर से कोई तो लोकल जो इधर रहेगा, इधर वागोली के अंदर कोई तो रहेगा. तो आप तो ऐसा नहीं बोल सकते, कंफर्म तो नहीं बोल सकते ना. आपके पास नहीं है वैसा कोई इन्फॉर्मेशन तो नहीं है. ठीक आहे. हो तो. तर मित्रांनो, मग आलोय तर तुम्हाला सांगतो. ह्याच्या आता काय बोलावं याला. सकाळ सकाळ विचारतो दारू बिरू आहे सगळे, आणि वाईट आहे का विचारतोय, ड्रग्स विचारतोय, गांजा विचारतोय. सकाळी त्याला काय लाज लज्जा आहे का बघा. त्याला मारतो त्याला. आपल्याला पकडून आणायला पाहिजे राव. काय तर आहे का बघा. तर जाऊ दे, आज ते सगळीकडे चालत असते. तर मग मित्रांनो आलो, सोडलो, गोल फिरून फिरून किती रुपयाचा फरक पडला मित्रांनो. तो 270 रुपये गेला. प्रॉपरली 100 रुपयाचा फरक पडला माझ्या ह्याच्यामध्ये. तर म्हणलं, आणि त्यासोबतच सांगतो तुम्हाला, लगेचच आलो. असं त्यांचे क्लोज कराल तो 480 रुपये वारजेचं वाजलं. तेही माझं बाहेरच होतं. पण असे जे 400 वाले काय ते 400 वाले ऑटो ते क्लिकर आहे नाही का, एक्सेप्टर,
ते ज्याने तो होता 2 किलोमीटर, आणि 2 किलोमीटर वरून मी तर इथं आज त्याच सोसायटीच आहे, त्याच सोसायटीत आहे, तरी सुद्धा मला नाही बसलं. कारण मग हाताने उचललं तरी पण नाही बसलं. काय सांगायचं मित्रांनो. तर ते ऑटो एक्सेप्टर आहे ना, त्याच्याने थोडं दोन, तरी मी बाहेर आलो, गेटलाच उभारला होता तो कस्टमर. तरी मी त्याला विचारलं कुठं जायचं. तो सांगितल्यावर वारजे म्हणल्यानंतर तेव्हा मला कळलं की तो इथेच आहे आणि मी त्याच्या मागेच आहे. पण तो बुकिंग कोणाला बसलं ते तिकडलं लांब 2 किलोमीटर लांब, त्याला ऑटो एक्सेप्टरनं त्याला बसलं. या असे धंदे चालू होते. बघितलं का. तर आता कसं करायचं सांगा आपल्यासारखी लोक. आपण तर मी तर हे फ्रीवाला ऑटो क्लिकर वापरतो. त्याची ट्रिक वेगळी आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ माझ्या युट्यूबच्या चॅनलवरती आपले आहेत, ते कसं सेटअप आहे, ते कसं यूज करतो. पण ते ऑटो एक्सेप्टर सारखं नाही आहे. हे विचार करा ना, इथलं इथंच आहे तर हे बसलं नाही, पण तो 2 किलोमीटर लांब आहे त्याला बसलं, एवढं लांब त्याला बसलं, पण मला नाही बसलं. इथलं त्याचा पाठी मागायचा मी कस्टमरचा. विचार करा, या अशा पद्धतीनं चालू नाही ना. तर विचार असा आहे मित्रांनो. आजचा सुरू तर चांगली झाली. 2 मिनिटातच मूड खराब झाला. 485 रुपयाचा ट्रिप हुकला, आणि ते 485चा ट्रिप हुकला नसता तर आता आपलं टार्गेट लगेचच संपला असतं. इथून 1 ते 1.5 तासात मी त्याला ड्रॉप केलं होतं. 9 वाजेस्तोवर का होईना त्याला ड्रॉप केलं असतं. मग तिकडं वारजेतून चांगले ट्रिप भेटली असते. मस्त आज सुरुवात झाली असती. कारण 2 दिवस सुट्टी झालं बा. शनिवार सुट्टी, रविवार सुट्टी, परत आज सोमवार सुरुवात केलो. तर आज पण खूपच गार आहे मित्रांनो. धंदा लय शांत आहे. सगळे गावी गेले. ती आता तुम्ही बघितलं, मी पण माझ्या घरच्यांना, माझ्या किट्टूला सोडून आलो. त्यांना बसवलो, ते गेले असतील. आता त्यांना फोन करायचा आहे. मित्रांनो मस्त शॉट झालेला आहे. मग 2 बुकिंग घेतलं, ओला पण उबेरवर, आणि दोन्ही मटेरियल हे बघा, बघू शकता माग सगळं मटेरियल घेऊन चाललोय. ह्याच्यातून घेऊन आलोय, काय ते उंडरीतून मगरपट्ट्याला 2 स्टाईल द्यायचे होते, ते दिलं. आणि आता तेच तसंच कंटिन्यू तिथं त्या ठिकाणी 2 इंडस्ट्री नाही का एरिया पिसोळीचा, त्या तिथून घेतलं. दोन्ही मटेरियलच आहे, दोन्ही घेतलं ओला आणि उबेरवरती. आता हे वाला मटेरियल द्यायचे ह्याला काय ते लोहगावला. हे चाललोय लोहगावला, इथल्या मधल्या फॉरेस्ट रस्त्यावर चाललोय. ते चालू आहे. मस्त स्वाड झालाय. आता इथून बघायचं आणि डायरेक्ट घरी जायचं. कारण आपल्याला भूक लय लागले. आता आपण बाहेरचं खात नाही, आणि घरी जाऊन बनवायचं, आपल्याला बनवून खायचं आहे. आणि काय बनवणार आहे तुम्हाला दाखवणारच आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा काय बनवून खाणार आहे मी आता घरी गेल्यावर. ठीक आहे. हे आता हे सगळं करून घरी गेल्यावर तुम्हाला सांगतो. आता आलो मित्रांनो घरी. आपण आपलं टार्गेट वगैरे कम्प्लीट क्रॉस करून आलोय. तर आता आपल्याला काय करायचं माहितीये का. तर सर्वात आधी घर पूर्ण रिकाम आहे, पॅक आहे. तर घर सगळं ओपन करू. थोडंसं वारा खेळतं नाही का, वारा खेळत तर बरं असतं नाही का. हे सकाळपासून फुल पॅक आहे घर. तर त्या हिशोबानं ठीक आहे. तर आता एक काम करतो, पहिले कुठं तर पहिले आधी 2 अंडे घेणार आहे. अंडे घेतलंय. हे सगळे आधी बॉईलला अंडे टाकणार आहे. तर थांबा 2 मिनिटं अजून. अंडे बॉईल करायला ठेवले मित्रांनो पहिले. तर आता बाकीचं बघू. आता आपण शेंगा घेतलेले आहेत. आता शेंगा भाजून घेणार आहे. कारण काय माहिती आहे का, शेंगा आपल्याला आवडतं, आणि शेंगाची सोलापूरची पद्धतीने शेंगा चटणी बनवणार आहे मी. ठीक आहे. आधी शेंगा चटणी करून घेतो, त्यासाठी भाजावं लागेल. झालं बघा, मस्त शेंगा चटणी रेडी. आणि चपाती पण गरम करून घेतलेलं आहे. तर अंड्याचे पण तयार झालेलं आहे. आता सगळं तयार झालेलं आहे. पूर्ण ताट आता लावत बसणार नाही मी. आधी पूर्ण वेळ बघू शकता मला किती घाम होलेला आहे. तर आधी सगळ्यात पूर्णपणे मस्त आंघोळ वगैरे करून घेतो. आंघोळ वगैरे करून घेतल्यानंतर पूर्ण ताटाला काय काय घेतलेलं आपण, आता काय काय जेवणार आहे ते सगळं दाखवणार आहे मित्र. A few moments later.
तर मित्रांनो आता मस्त फर्स्ट क्लास जे आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे मित्रांनो. बघू शकता कसं आहे माहिती आहे का, दिवसभर रिक्षा चालवतो आपण, घामाघाम होतो, उन्हाळा कसलं डेंजर. तर थोडंसं बरं वाटतं कामावरून आलं म्हणजे का रिक्षावरून आल्यावर तर फ्रेश व्हायला आंघोळ वगैरे करून घेतलं एकदम बरे वाटतं. तर मित्रांनो माझं आता जेवायचं आजचं मेनू तुम्हाला सांगतो. आपलं काही खास मेनू नाही, आता बायको असतो असं आणि असं आता बघू. हो का, एकदम गावठी पद्धत आहे. हे दही आहे, हे शेंगा चटणी आपल्याला बनवलेली, हे 3 चपात्या आहेत, हे अंडाचे बॉईल, अंडा बॉईल घेतलेलं आहे. तर आता आपण मस्त, तोंडाला पाणी सुटायला लागलं माझ्या. हे काय म्हणतात ते दही आणि शेंगा चटणी मला तर ना आपल्याला आमच्या सोलापूरला लय आवडीनं खातात मित्रांनो. दुपारचा टाइम आला तर मला आता दुपारचा टाइम नाही झाला तर आता करून घेतोय. तर अंडे आणि वेगळं मकाचून हाणणार आहे. तर भांडे पण धुवून घेतलेलं लगेचच, जे पडू नये म्हणून, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. तर चल मित्रांनो आता जेवायला बसतो. मस्त वाटेल आता मस्त जेवण वगैरे करून लवकर झोपायचं परत आपल्याला लवकर. उद्या 4 वाजता उठून 4:45 5:30 ते 4:45 पर्यंत तयार व्हायचं आणि बाहेर पडायचं आपल्याला धंद्याला. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग असंच 8 दिवस चालणार आपलं. डे 1 बायको नसताना, डे 1 बायको नसताना, डे 2 असंच चालणार आहे. किती दिवस चालतंय तर तुम्ही व्हिडिओ बघा नक्की, शेवटपर्यंत बघत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जावा. आणि आता डेलीच एवढे दिवस चालणार मला सांगितलंच, तर जास्त वेळ करत नाही. तर आता आपण इथेच थांबूया. आजचं होतं एवढं. जेवण करू आता, मी झोपणार आहे, बाकी काही काम नाही आता आपल्याला. ठीक आहे मित्रांनो. तर चॅनलला सबस्क्राईब असेल नक्की करा मित्रांनो. आता आपलं ठीक, तर चला थांबूया, जेवण करून घेतो आणि झोपू. ठीक आहे, बाय. चला गुड नाईट, भेटू लवकरच उद्या. ठीक आहे, धन्यवाद.